चला सामन्याला सुरुवात करायची आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी, जे प्रेक्षक उशिराने युट्यूब वरती जॉईन झाले त्यांच्या माहितीसाठी, चालू असलेला सामना एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा आणि ऐसोमसरी स्पोर्ट तांबडमाल या दोन संघादरम्यान ही शेवटची लढत. पहिलाच बॉल ऑफ ड्राईव्ह इथे करून केलेला आहे. फक्त एक सिंगल धाव मिळेल, जास्त काय मिळणार नाहीये. स्ट्राईक रोटेट झालेली आहे. एक धाव ही धाव फलकावरती लागली जाते. चला थोडासा स्पीडअप करायचा आहे. भावेश पागे आपल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन जातोय वैभवसाठी. वेगवान चेंडू, तेज तर्रार, वेगवान चेंडूचा मारा इथे केलेला आहे. काय सुंदर चेंडू आतलेला भावेश पागे याने वैभव याला चारोखाने चित केलेला आहे. कव्हर क्षेत्रामध्ये हा चेंडू खेळायचा होता, मात्र बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. पुन्हा एकदा आपण पाहतोय भावेश पागी आपल्या बॉलिंग मार्क वरती षटकातील तिसरा चेंडू घेऊन. हवलेचा आपण पाहतोय अक्कोट्यापाचा चेंडू शॉर्टपुल करण्याचा प्रयत्न, चेंडूला हुक केलेला आहे. पुल करण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू आपण पाहतोय हुक शॉट मध्ये ते कन्व्हर्ट झालेला आहे आणि एकच धाव इथे मिळते. या एका धावेशी धाव फलक 2 या धावसंख्येवरती. आपण या सीझन मध्ये जर बघितला तर एकविरा स्पोर्ट्स वाकीवाडा संघ विरारच्या मैदानावरती देखील क्वार्टर फायनल मध्ये पराभूत झाला होता. त्यानंतर आपण त्यांनी जी स्पर्धा आयोजित केली होती त्या स्पर्धेमध्ये देखील क्वार्टर फायनलच्या राऊंड मध्ये तो पराभूत झाला होता आणि या मॅच मध्ये आपण पाहतोय तो क्वार्टर फायनलचा मॅच खेळतोय आणि आज परफॉर्मन्स खूप चांगला आहे. आज कुठल्या प्रकारे त्यांच्याकडे चुका होताना दिसत नाहीयेत. ज्या चुका मागच्या स्पर्धेमध्ये झाल्या होत्या त्या चुका त्यांनी सुधारलेल्या आहेत. हे फार महत्वाचं असतं. जे मागं होऊन गेलंय त्याच्याकडे लक्ष न देता पुढे काय होणार आहे याच्याकडे ते जास्त लक्ष देत आहेत. यावेळेस मात्र चांगला स्ट्रोक आहे, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पकडलाय, झेल, फलंदाज ठरतोय फेल. दीपेश मेघवाले आज भरपूर इम्प्रेस केलेला आहे, खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. दीपेश मेघवाल याने आज भरपूर इम्प्रेस केलेल्या क्षेत्ररक्षणामध्ये. खूप चांगली झेल्स त्याने आज पकडलेले आहेत आणि ते रनिंग मध्ये देखील त्याने झेल पकडलेले आहेत. हा झेल देखील आपण पाहू शकता कशा प्रकारे त्याने पकडलेला आहे. चेंडू हवेमध्ये आहे आणि चांगला झेल दीपेश मेघवाले याच्याकडनं. नवीन बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये इन झालेला आहे, निलेश परेट. स्वीप शॉट इथे केलेला आहे, मात्र बघा त्यापेक्षा सुंदर क्षेत्ररक्षण झालंय. बघा चालाकी, बघा किती वेगाने धावलेला आहे. 2 ते 3 सेकंदामध्ये विकेट किपर पर्यंत पोहोचलेला अनिकेत भोमटे. जास्त धावा खर्च करायच्या नाहीयेत, तेच ते दाखवून देत आहेत. चेंडू टाकून झाले त्या षटकामध्ये 5. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. धाव फलकावरती लागल्यात फक्त 3. फुलटा चेंडू, फायदा उचलता आलेला नाहीये, डायरेक्ट हिट. यस, गॉन. रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक विकेट. फक्त 3 धावा धाव फलकावरती, 4 धावांचं माफक आव्हान इथे ठेवलेलं आहे. बघा या 4 धावा करणं देखील कठीण होऊ शकतं. आपण बघितलं तर पहिला दिवस 6 चेंडू आणि 3 धावांची गरज होती, 3 धावा कंप्लीट झाल्या नव्हत्या. इथे 4 धावा करायच्या आहेत आणि आतापर्यंत आपण बघितलेले जेवढे सामने आपण बघितलेत तेवढे प्रथम फलंदाजी करणारा संघ आहे तो जास्त मॅचेस इथे जिंकलेला आहे. आपण या मैदानाचा इतिहास जर बघितला तर ज्या संघाने प्रथम फलंदाजी केलेली आहे तो संघ इथे जास्त मॅचेस जिंकलेला आहे. तर पाहूया, 6 चेंडू आणि विजयासाठी 4 धावांची गरज आहे. 6 चेंडू विजयासाठी 4 धावा. या अगोदर देखील भरपूर विक्रम केलेले आहेत, भरपूर धावा डिफेन्स करत असताना ऐसोमसरी स्पोर्ट तांबडमाल संघाने मॅचेस जिंकलेले आहेत.
हॅलो हॅलो चेक हॅलो. 6 चेंडू आणि विजयासाठी 4 धावांची गरज आहे. 6 चेंडू विजयासाठी 4 धावा. षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आपण पाहतोय अतुल ठाकरे. लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा करत असताना अतुल ठाकरे. समोर फलंदाज आपण पाहतोय कुणाल. नाव स्ट्राइक एंड वरती अनिकेत. अतुल गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. राईट मोर द विकेटचा मारा करेल. या पुढचा चेंडू आपला टीम डिलिव्हरी इनसाइड एक इज गॉन. यस, मी अगोदरच म्हटलंय की या मैदानावरती धावा चेस करणं भरपूर कठीण आहे. प्रथम फलंदाजी करत असताना आपण पाहतोय की भरपूर संघ इथे विजय झालेले आहेत. सेकंड बॅटिंग मध्ये आपण पाहतोय धावा चेस करणं भरपूर कठीण झालेलं आहे. पहिला दिवस जर आपण बघितला ह्याच मैदानावरती 6 चेंडू मध्ये 3 धावा झालेल्या नाही आहेत. कालच्या दिवसामध्ये 6 चेंडू मध्ये 6 धावा झालेल्या नाही आहेत. आपण पाहतोय की 6 चेंडू आणि विजयासाठी 4 धावांची गरज आहे. अतुल ठाकरे यांनी पहिल्याच बॉलवरती दाखवून दिलेलं आहे की आम्ही हार पत्करणार नाही. हारलो तरी चालेल, जिंकण्याचा प्रयत्न आम्ही सोडणार नाही. नक्की शेवटच्या चेंडूपर्यंत लढत ही कायम ठेवणार आहेत. असं नक्की शेवटच्या चेंडूपर्यंत जर मॅच गेली तर एक जबरदस्त सामना बघायला मिळेल प्रेक्षकांना. क्षेत्ररक्षण बघा, थोडंसं दूरवर लावलेलं क्षेत्ररक्षण आहे. अतुल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. यापुढचा चेंडू क्षेत्ररक्षक आहे आणि अशा प्रकारे झेल सुटला जातो. आयुष्यमान भवचा आशीर्वाद दिला जातो. या क्षणाला जर झेल सोडाल तर नक्कीच तुमच्या सामन्यासाठी हा घातक ठरू शकतो. काय घडलंय? क्षेत्ररक्षक होता त्या क्षेत्रामध्ये, नील होता त्या क्षेत्रामध्ये. नील याला हा झेल पकडता आलेला नाही आहे आणि नील याला आज मला वाटते झोप लागणार नाहीये. सोपा कॅच होता, पकडायला हवा होता. पकडा कॅच, जिंका मॅच. 4 चेंडू 3 धावांची गरज आहे. वेगवान चेंडू, वेगवान तेज तर्रार. मी अगोदरच म्हटलंय की ह्या मैदानावरती, ह्या पिच वरती या 4 धावा करणं कठीण होऊ शकतं, कारण संध्याकाळचं सत्र आहे आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये भरपूर कठीण होताना आपण बघितलेलं आहे. प्रदीप, झेल जर पकडले असता तर नक्की 1 धाव वाचली असती, परंतु तसं काय होत नाही. जर 1 धाव वाचली असती तर आता मॅच मध्ये रोमॅन्स असतं. 3 चेंडू आणि 4 धावेची गरज असती. 3 धावांची गरज आहे. 3 चेंडू आणि विजयासाठी 3 धावा. 3 चेंडू 3 धावांची गरज. लॉंग रन अपने अतुल ठाकरे. आणखीन एक वेगवान चेंडू, क्षेत्ररक्षक आहे. क्या बात आहे. अजय कानात आहे त्या क्षेत्रामध्ये. थोडासा तो देखील दुविधा मनस्थितीमध्ये आला होता. त्याला वाटतं की हा झेल आहे, मात्र त्याने स्वतःला थांबवलं, रोखला आणि 1 बॉम्बचा चेंडू त्याने फील्ड केलाय. 2 चेंडू 2 धावांची गरज. रवी ऑन स्ट्राइक. गोलंदाज सांगतो, तुम अभी जीते नहीं, हम अभी हारे नहीं, सामना अभी बाकी है, आगे आगे देखिए होता है क्या. अप्रतिम गोलंदाजी अतुल याच्याकडून बघायला मिळते. जशाच तसं उत्तर देण्याचा प्रयत्न चालू आहे मैदानाच्या मध्ये. संघर्ष पूर्णपणे चालू आहे अतुल याचा. या चेंडूवरती क्षेत्ररक्षक कमी पडलाय. कमी पडलाय आणि विजय चौकार येतोय रवीच्या बॅट मधून. बघा, पहिली स्पर्धा अपयश ठरले, दुसरी स्पर्धा अपयशी ठरले आणि ही तिसरी स्पर्धा आपण पाहतोय सुपर 5 मध्ये प्रवेश केलेला आहे. बघा, अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. 2 वेळा अपयश आले आणि तिसऱ्यांदा पाहतोय ते यशस्वी ठरलेले आहेत. एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा संघ सुपर 5 मध्ये पोहोचलेला आहे. अभिनंदन अभिनंदन एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा. तर हार्ड लक आई सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल संघ. खूप रोमांचक सामना इथे पाहायला मिळाला. त्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेला होता, मात्र थोडासा जर वाईड क्षेत्ररक्षक तैनात केला गेला असता तर कदाचित हा झेल मिळू शकला असता.